पण सर म्हणजे हा प्रश्न खूप जणांनाही पडलेला आहे की हे एलियन आणि वेरूळ हे काय नक्की रिलेशन आहे, म्हणजे का ही एलियनची कथा वेरूळशी जोडली जाते? नाही, खरं सांगायला गेलं ना तर काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या बाहेर असतात असं आपल्याला वाटतं. याच्यावर माझे गुरु डॉक्टर देगलूरकर सर यांनी फार छान सांगितलं की आपणच प्रगत आहोत सगळ्यात, अशी एक आपली धारणा असते. त्यामुळे आपल्या बुद्धीला जे समजत नाही ते आधीच्यांनी केलंच नसेल असे एक मनाची धारणा असते. वेरूळच्या बाबतीमध्ये असंच म्हणता येईल की ते अनाकलनीय वाटतं. त्याची स्केल्स आहेत, त्याची ड्रॉइंग्स कुठे मिळत नाहीत. तर हे ते सगळं केल्याशिवाय तर हे काही शक्य नाही. हे कसं केलं असेल हे आज आपल्याला पटत नाही, किंवा पटत नाही म्हणण्यापेक्षा झेपत नाही. आणि म्हणून मग ती एलियनची थेरी येते की जसं तुम्ही अगदी ग्रामीण भागात गेलात तर हीच थेरी एलियनच्या ऐवजी पांडवांच्याकडे शिफ्ट होते की तिथेही देवळं असतात बांधलेली, ते पांडव आले, ती कथा माहिती असेल. आणि सर्वत्र भारतभर एकच कथा आहे की कोंबडा हरवला आणि पांडव निघून गेले आणि मंदिर अर्धवट राहिलं. ती जी त्यांची कथा आहे की त्यांना तसंच वाटतं की हे माणसाने इतकं सुंदर देऊळ घडवणं शक्य नाही, कारण आज नाही आम्ही घडवू शकत. आज आम्ही दगड विटा म्हणजे विटा सिमेंट वगैरे केलं तरी इतकं भव्य, इतकं मोठं टिकेल असं नाही करू शकत. त्यामुळे जसे तिथे पांडव आले तसे वेरूळच्या संबंधात एलियन आले.